हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवटुल्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर याला वेगवेगळी नावे असतात, कोणी कंटुले म्हणतात, कोणी कवटुले म्हणतात आणि नेटवर सर्च केले तर भरपूरच नावे आहेत। तर तुमच्याकडे काय म्हणतात मला एकदा नक्की सांगा। तर इथे मी कवटुले घेतलेले आहेत, ते व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। खूपच पौष्टिक ही भाजी असते, एकदा नक्की करून पहा। हे कवटुले आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच मिळतात। तर कवळ्या असतील तर आपल्याला बिया सकट घ्यायच्या आहेत आणि जर बियाणे बरं असतील तर आपल्याला बियावरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। तर मी ह्या शेपमध्ये पूर्ण कवटुले कट करून घेणार आहेत। हे कवटुले खूपच पौष्टिक असतात, आपल्या शरीरातील रक्तवाढीसाठी मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतात। खूप सारे औषधी गुणधर्म या कवटुल्यामध्ये असतात। तर तुम्ही नक्की तुमच्याकडे जर मिळत असतील तर या पद्धतीने भाजी करून पहा, खायला तर खूपच भन्नाट लागते। तर हे मी पूर्ण कवटुले चिरून घेते। तर पाहू शकता मी व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत आणि निबर बिया काढलेल्या सुद्धा आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अगोदर जरी धुवून घेतलं तरी चालेल। तर मी अगोदर सुद्धा धुवून घेतले होते कवटुले आणि नंतर सुद्धा मी एकदा धुवून घेणार आहे, म्हणजे राहिलेल्या बियाच्या निघून जातील। तर स्वच्छ मी नळाखाली धुवून घेते। तर हे पाहू शकता मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि साईडला कढई सुद्धा ठेवली होती तेल गरम करण्यासाठी। तर त्याच्यामध्ये 1 चमच मी मोहरी घातलेली आहे। मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। नंतर अर्धा चमच इथे मी जिरं घातलेलं आहे। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की ठेचलेला लसूण घालायचा आहे। तर 1 गाठा लसूण इथे मी ठेचून घेतला होता। तर लसूण व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत तळू द्यायचा आहे। लसूण कच्चा राहिला की भाजीची टेस्ट बिघडते, त्याच्यामुळे लसूण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे। नंतर इथे मी 1 चमच लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुके मसाले घालू शकता। नंतर आपल्याला कवटुले घालून घ्यायचे आहेत। तर इथे व्हिडिओमध्ये हळद टाकताना स्किप झालेली आहे, मी याच्यामध्ये हळद सुद्धा घातली होती। तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर 1 वाटी इथे मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती, साधारण अर्धा तास इथे मी भिजत ठेवली होती, ती सुद्धा घातलेली आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी नाही घातले तरी चालेल, कमी गॅसवर जर झाकण ठेवून जर शिजवली तरी चालेल। तर इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे कवटुले नरम होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। तर मी फुल गॅसवरच शिजवून घेणार आहे झाकण ठेवून। तर इथे पाहू शकता आपले कवटुले व्यवस्थित शिजलेले आहेत। तर इथे मी चम्मचनी दाबून देखील पाहत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त यातलं पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे। तर हे पाहू शकता यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि नंतर याच्यावरून मी कोथिंबीर घातलेली आहे। तर मी ही सुक्की बिना मसाल्याची भाजी बनवलेली आहे। तर मसाल्याची कशी बनवायची हे जर पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा। तर हे पाहू शकता आपली भन्नाट अशी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता। तर पाहू शकता किती यम्मी आपली भाजी तयार झालेली आहे। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।